नमस्कार मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रावदेश. हातामध्ये नजीब पैलवान युपी वाला, शाकीर नूर पैलवान युपी वाला आणि नेपाली पंजाबी पैलवान मालेराव. काय झालं, जोड सोडली का? हा, पप्पू उर्फ कल्पेश पाटील आकड्यावरती आलेला आहे. जाणार नाही बरं का? कोणाला? संदीप पैलवान यांच्या वतीने तोंडू लक्ष्मण शिव गोविंदा जयराम माळी या विजेत्या पैलवानाला गदा प्रदान करतात. शिव तोंडू लक्ष्मण माळी व शिव गोविंदा जयराम माळी. शिल्पे आपण आत या पैलवान. धर्मा शिंदे आखाड्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्याचा पैलवान शबास संदीप पाटील, शबास आरशे. कोणत्या ठिकाणा जेवणाचं हॉटेल, कोणतं नाव काय? हॉटेलचं नाव सांगा. शिवशाही हॉटेलला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाहेर गावचे जे पैलवान आले असतील त्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं ना. कोळगावची कुस्ती कमिटी काय घराकडे जायचं नाव घेत नाही, कारण त्यांना माहित आहे आपल्याला कोणाची कुस्ती कोणावर घ्यायची, किती रुपयावर घ्यायची ते इथं अभ्यास करणार आहे. आणि मग 1 तारखेला जोडी तोड खट्ट आणि काटा कुस्त्या लावणार आहे. स्वर्गीय बापू परशुराम खेळणार यांचे चिरंजीव समाधान बापू खेळणार यांच्या वतीनं आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ
जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला तरी सर्व पैलवानांसाठी चालू कधी करणार आहे. राजेश्री हॉटेलला जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. गत वर्षी सुद्धा तिथेच जेवणाचा कार्यक्रम ठेवला. ए दादा, ओ बाबा, थोडं बसा की राम, दुसऱ्या मागे या, या मागे या. गणेश गटरे लढाई लागलेला या जिल्ह्याचा नगर देवळ्यापासून आखातवाडे त्याचं गाव पैलवान जसरामभाऊ महाजन यांचा तो पत्ता. अतिशय गरीब वर्ग पैलवान हमारी करून पैलवानची करतो आणि आखाड्यात आला 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 या जळगाव जिल्ह्याचा उगवता तारा आम्ही अस्तर गेला. कल्पेश पाटील उर्फ पप्पू पाटील पेंडगावचा आखाड्यात आलेला आहे. आणि त्याच्या बरोबर लढणारा समर्थ पाटील गंगापूर. ए बाबा, आम्ही किती पुढे जातो, बसा खाली. हो दादा, ए भाऊ, मोठा भाऊ, बस की खाली दादा, बस. तुझी उंची भरपूर आहे, तुला सर्व गोष्टी मागून पण दिसतात, बरोबर का? चिंता नाही. खरोखर भगवंताचं देणं काही ठराविक माणसानंच लाभतं बरं का. समर्थ पाटील या आखाड्यात यायला गणागुडे बरोबर कुस्ती आहे. गणागडीची मला ओळखा येत नव्हता. गणा शुद्ध शाकाहारी पैलवान. मी गणाच्या घरी स्नेह बोलण्याचा आस्वाद घेतलेला आहे. अतिशय नम्र आणि विनयशील पैलवान आणि गणेश गटरी सुद्धा एक शांत संयमी पैलवान आहे. विक्रम पैलवान घोड्याचे वस्ताद होते जुने, फार महान मल्ल. समोरची पैलवान थांबो, तू उभा आणि तुझ्या समोरची उभा. पैलवानांनी खाली बसून घ्यावे कृपया. हा, हॅलो, गोष्टीवरती बोलायचं म्हणल्यावर काय दिसतंय वाक्यात? 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. पोरेकर मंडळी, अरे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यांनी खाली बसून घे. मागे जागतिक खेळात मागे सरकून घ्या, खाली बसून घ्या. आणि पैलवान युपी के पैलवान एक मिनिट थोड थांबा. अरे स्वतंत्र झाल्यानंतर जागतिक खेळाचा कुंभमेळा भरवली जाणारी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकची स्पर्धा. आणि या भारत देशाला, स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकचं पहिलं पदक कोणी मिळून दिलं? याच कुस्ती खेळाला. पैलवानाचं नाव खालसाबाबू, आईचं नाव कुंभाबाई, वडिलांचं नाव दादासाहेब, गावाचं नाव कोळेश्वर कराड. कराडच्या खाशेबा जाधवांनी 23 जुलै 1952 ला हेलसिंकी ऑलिम्पिक गाजवली आणि भारताला पदक मिळवून दिलं या कुस्ती खेळाला. आपल्याला कुस्ती का आवडते, का आवडते? विकी करे आत या, विकी करे पैलवा, महाराष्ट्र चॅम्पियन विकी करे.
आखाड्यात फिरतो. वेंकी करे आज्ञा. अजिंक्य पैलवान एक आज्ञा बघा तुम्ही. हा. अक्षय जाधव आखाडे चालला. अक्षय तुझा जोरदार कोण आहे? वेंकीकडे आत येतोय का? वेंकीकडे पैलवान आत या. वेंकीकडे पैलवान आत या. आखाड्यातले कुस्तीचे पैलवान कुस्ती करा. पंचायत निर्णयाची मेहनत करा. अरे कुस्तीला हो 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 दपावले थांबा थोडं. एक कल्पेश आणि समर्थ थांबा थोडं. दोन्ही पैलवानाची ओळख करून देतो. दोन्ही पायाला निकाब लावलेला हा पेंडगावचा पैलवान कल्पेश पटेल. पैलवान शरद पटेल यांचा चिरंजीव विजय हरळ व्यायाम